गुड मॉर्निंग एव्हरीवन. चला आता आपण क्लास 7 चा मॅथ्सचा सराव संच 25 बघणार आहोत. 25 ओके. 25 मध्ये काही थोडेसे कन्सेप्ट आहेत, आधी आपण ते क्लिअर करू. कुठलीही पदावली किंवा मॅथ्सचं एक्झाम्पल कुठल्याही सराव संचामध्ये पदावली सॉल्व्ह करण्यासाठी आपण आधी काय करायचं, आधी तिन्ही सगळे साइन असतात ना, मग आधी काय करायचं, आधी भागाकार डिवायडेड किंवा मल्टिप्लिकेशन गुणाकारचं आधी सॉल्व्ह करायचं. दोन्हीतलं कुठलंही आधी सॉल्व्ह करून घेतलं तर चालतं. नंतर काय करायचं, प्लस किंवा वजाबाकी करायची, किंवा काय करायचं, ब्रॅकेट असेल तर जो ब्रॅकेट आहे त्याला काय म्हणायचं, राऊंड ब्रॅकेट. राऊंड गेला काय करायचं, साधा ब्रॅकेट. ओके, साधा ब्रॅकेट हा सॉल्व्ह करून घ्यायचा. नंतर कुठला असतो, स्क्वेअर ब्रॅकेट. नंतर हा कुठला आहे, कर्ली ब्रॅकेट. कर्ली ब्रॅकेटला काय म्हणतात, महिरपी ब्रॅकेट. यातलं ब्रॅकेट जर असेल कुठल्या ह्याच्या आधी ब्रॅकेट सॉल्व्ह करून घ्यायचा. नंतर भागाकार गुणाकार या दोन्हीतलं कोणतंही फर्स्ट सॉल्व्ह केलं तरी चालतं. नंतर बेरीज आणि वजाबाकी दोन्हीतलं कुठलंही सॉल्व्ह केलं तरी चालतं. चला आपण एक एक्झाम्पल बघू. समजलं काय, आधी काय करायचं, ब्रॅकेट सॉल्व्ह करायचे, नंतर गुणाकार भागाकार, नंतर वजाबाकी बेरीज करायची. एक एक्झाम्पल आपण सॉल्व्ह करून घेऊ. बुक मधलं दिलंय, नंतर सराव संच सॉल्व्ह करायला घेऊ. ओके, काय दिलंय, बहात्तर. ओके, भागिले 6 अधिक 2 गुणाकार 2. ओके, काय हे सॉल्व्ह करताना काही तर नियम आहेत. ते नियम फर्स्ट काय सांगितलं मी, भागाकार किंवा गुणाकार सॉल्व्ह करून करायचा. नंतर बेरीज वजाबाकी. तर ब्रॅकेट आहे का, ब्रॅकेट नाहीये, म्हणजे ब्रॅकेट आधी काय करायचं, भागाकार गुणाकार. भागाकार सॉल्व्ह केला तर चालतो, गुणाकार आधी आपण भागाकार. 72 ने 6 ला भागल्यावर किती येतं बघा, इथं साईडला करते. 6 × 6 किती राहिले, 7 मधून 6 गेले, 1 साई दोन्ही 12. ओके, किती आले, 6 ने 72 ला भागले, 6 ने 72 ला भागले, किती आले, 12 अधिक 2 गुणिले 2. आधी काय करून घेतलं, भागाकार करून घेतला. ओके, आता काय करायचं, 12. आता इथं बेरीज आहे, गुणाकार आहे. आता ह्यातलं काय सांगितलं, आधी गुणाकार करून घ्यायचा. 2 दोन्ही 4 प्लस 12, 12 आणि 4 16. समजलं, आन्सर किती आले, 16. समजलं. आधी बेरीज केली किंवा परत भागाकार, आन्सर करेक्ट येत नाही, काय नियम आहेत, आधी भागाकार किंवा गुणाकार करायचा, परत बेरीज आणि वजाबाकी करायची. हे लिहून घ्या. आपण डायरेक्ट सराव संच मध्ये सॉल्व्ह करून घेऊ एक्झाम्पल. झालं आहे, बुक मध्ये सॉल्व्ह करून दिले, तेच एक खरं घेतलं. आता सराव संच मध्ये खाली काय दिलाय क्वेश्चन, सराव संच मध्ये खालील पदावली सोडवा. त्यातलं फर्स्ट एक्झाम्पल. ओके, प्रत्येक एक्झाम्पल समजून सॉल्व्ह करून देते. ओके, 50 गुणुले 5 भागिले 2 अधिक 24. समजलं. आधी काय करायचं, गुणाकार करून घ्यायचा. 50 गुणुले 5, 5 5 25 आणि 0. ओके, भागाकार 2 अधिक 24. आता हे तर कुठलं चिन्ह आहे, अधिक आणि भागाकार, डिवायडेड आणि प्लस. आधी काय करायचं, डिवायडेड. दोन्ही ह्याला भागल्या 250, 250 ला दोन्ही भागल्यावर किती येतं, 2 के 2. 0 वरचे 5 खाली घेतले, 2 दोन्ही 4, 5 मधून 4 गेले, 1 राहिले, 2 पंचे 10. समजलं, भागाकार 125 हा करून घेतला. ओके, परत अधिक 24. आन्सर किती आलं, 125 अधिक 24. 5 आणि 4 9, 2 आणि 2 4. आन्सर किती आलं, 149. फर्स्ट गणित सॉल्व्ह झालं. 5च गणित आहेत फक्त सराव संच 25 मध्ये. ओके, लिहून घ्या. आता सॉल्व्ह करू सेकंड एक्झाम्पल.
13 गुणिले 4 भागाकार 2 वजा 26. ओके, काय करायचं फर्स्ट आधी काय सांगितले, फर्स्ट ब्रॅकेट आहे का चेक करायचं. ओके, ब्रॅकेट आहे का, ब्रॅकेट आहे का याच्यामध्ये आहे तर ब्रॅकेट आधी सॉल्व्ह करून घ्यायचा. परत भागाकार किंवा गुणाकार, नंतर बेरीज किंवा वजाबाकी. आधी काय करायचं, ब्रॅकेट आहे, ब्रॅकेट सॉल्व्ह. 13 23 26 त्रिक 13 चौक 52, 13चा पाडा येत असेल 13 चौक 52 भागाकार 2 वजा 26. पहिले प्रत्येक स्टेप्सला एक सॉल्व्ह करायचं. ओके, 52 भागिले 2 काय येणार, 52 भागिले 2 बेदोनी 4. ओके, एक राहिले, बेसकून 12 किती आले 26. ओके, 26 वजा 26 26 वजा 26 0. लिहून घ्या दोन एक्झाम्पल सॉल्व्ह करून झाले. ओके, फर्स्ट इरेज करते. थर्ड एक्झाम्पल लिहून घेते. थर्ड काय 140 भागाकार ब्रॅकेट झालं लिहून इरेज करते. एक्झाम्पल ते थोडस मोठं आहे, स्क्रीनशॉट मारून लिहून घ्यायचं. आधी समजून घ्या, नंतर सॉल्व्ह करा स्वतः फक्त समजून घ्या. 140 भागिले स्क्वेअर ब्रॅकेट लिहायला मराठीमध्ये चौकटी कंस बोलायचं. काय वजा 11 गुणाकार वजा 3 वजा 42 ब्रॅकेट भागिले 14 वजा 1 राऊंड ब्रॅकेट आणि स्क्वेअर ब्रॅकेट. ओके, चला घाबरायचं नाही, मोठे एक्झाम्पल आहे पण इझी आहे. स्टेप बाय स्टेप जायचं. काय सांगितलं मी आधी ब्रॅकेट सॉल्व्ह करून घ्यायचं. जे छोटा आतल्या हा ब्रॅकेट कुठला, राऊंड ब्रॅकेट, ह्या राऊंड ब्रॅकेटला हा राऊंड ब्रॅकेट इथं राऊंड ब्रॅकेट नाही. ओके, आधी आपण काय करायचं, ब्रॅकेट सॉल्व्ह करून घ्यायचा. काय घ्यायचंय, 140 आहे तसंच घ्यायचं. स्क्वेअर ब्रॅकेट आहे त्याचं आधी छोटा राऊंड ब्रॅकेट सॉल्व्ह करा. 11 गुणिले 3 किती येणार, 11 गुणिले 3 33 वजा वजाचा अधिक 11 गुणिले 3 किती आले 33. समजलं. वजा वजाचा गुणाकार काय येतो, अधिक. वजा अधिकचा गुणाकार वजा, लक्षात ठेवायचं. वजा वजाचा गुणाकार 33 झालं आहे तसे. हा ब्रॅकेट सॉल्व्ह करून घेतला. आता काय इथं पण लक्षात ठेवायचं, ब्रॅकेटच्या बाहेर वजा आणि ब्रॅकेटच्या बाहेर आत. ब्रॅकेटच्या बाहेर वजा, ब्रॅकेटच्या आत वजा असेल तर काय होतं, दोन्हीचं प्लस करून घेतलं. 42 इथं काय भागिले 14 वजा 1 आणि स्क्वेअर ब्रॅकेट कम्प्लीट. समजलं. इथं ब्रॅकेट बुक मध्ये चूक झाली वाटतं, इथं ब्रॅकेट नाहीये. म्हणजे हा ब्रॅकेट कम्प्लीट होणारा ब्रॅकेट कुठं, हा इथं कम्प्लीट झाला, हा इथं झाला, हा इथं झाला. हा ब्रॅकेट क्लोज आहे, ओपन कुठंच नाही ना झाला, म्हणून तो तिथं ब्रॅकेट नाही. समजलं. 140 भागिले, आता काय करायचं इथं बेरीज भागाकार आणि वजाबाकी. आधी काय करून सांगितलंय मी, भागाकार करून घ्यायचा. 33 आहे तसं ठेवलं, अधिक केलं 14 त्रिक 42, 14 आणि 42 3 वजा 1 आहे तसं. समजलं. आता काय करायचं, ब्रॅकेट आधी ब्रॅकेट सॉल्व्ह करायचा. 140 भागिले ब्रॅकेट मध्ये काय आहे, अधिक आणि वजा. अधिक केलं तरी चालतं, वजा केलं तरी चालतं, दोन्हीतली कुठलीही क्रिया फर्स्ट करायची. 33 आणि 3 36. ओके, 36 वजा 1 अजून ब्रॅकेटच आहे, 36 वजा 1 अजून ब्रॅकेट 35. आता ब्रॅकेट सॉल्व्ह झाला. ओके, आता काय करायचं, 140 भागिले काय येणार 35. ओके,
समजलं? 140 भागिले 35 कसं करायचं इकडे आपण करून घ्यायचं. आपल्याला 35चा काय टेबल येत नाही. ओके, साईडला हे करायचं 140 भागिले 35 कितीने भाग जातो 2 5 ने जातो. 5 × 7 = 35 5 दोन्ही 10 5 दोन्ही 10 4 5 8 40 7 चौक 28. समजलं? 7 × 7 7 चौक 28. समजलं कसं केलं? दोन्ही संख्येला भाग फर्स्ट 5 ने जातो 5 ने घालवला नंतर 7. आन्सर किती आलं? 4. समजून घेतलं. आधी काय केलं? 11चा आणि 3चा समान चिन्हाचा गुणाकार प्लस, परत हा ब्रॅकेटच्या आत आणि ब्रॅकेटच्या बाहेर मायनस मायनस आहे म्हणून त्याचं काय झालं? प्लस. परत आहे तसंच लिहून घेतले. ह्यात काय पहिल्यांदा भागाकार करायचा. मग 14 ने 42 ला भागून घेतले. किती आले? 3. वजा 1 आहे तसं ठेवलं. 33 इथं ठेवलं. 33 अधिक 3 36. 36 मधून 1 गेले 35. हा ब्रॅकेट सॉल्व्ह झाला. आता 35 ने 41 ला भागले. समजलं? लक्षात ठेवायचं. वजा वजाचा गुणाकार अधिक वजा वजाचा भागाकार अधिक. लिहून घ्या. आता कुठला अजून? चौथा. 4 आणि 5 एक्झाम्पल आहेत. इरेज करू. इरेज करायला लागते. छोटा बोर्ड आहे. चौथा काय? कर्ली ब्रॅकेट 220 ओके वजा 140. एक्झाम्पल बुक मध्ये आहे. बुक मध्ये लिहून घेते मी. चौथे एक्झाम्पल आहे. 220 वजा 140 ब्रॅकेट कम्प्लीट प्लस चौकोन ब्रॅकेट स्क्वेअर ब्रॅकेट 10 गुणुले 9 अधिक वजा 2 गुणाकार 5 राउंड ब्रॅकेट कम्प्लीट स्क्वेअर ब्रॅकेट कर्ली ब्रॅकेट कम्प्लीट वजा 100. समजलं? काय करायचं? फर्स्ट आधी पूर्ण हा ब्रॅकेट सॉल्व्ह करून घ्यायचा. हा आधी ब्रॅकेट सॉल्व्ह करायचा किंवा ह्या ब्रॅकेट मधला हा सॉल्व्ह करायचा. समजलं? हा ब्रॅकेट सॉल्व्ह केला तर हा घाल. फर्स्ट काय आपण हे सॉल्व्ह करू आणि हा ब्रॅकेट मधले हे सॉल्व्ह करू. ओके. 220 मायनस 140 काय येणार? 220 मायनस 140 ब्रॅकेट आहे म्हणून ब्रॅकेट सॉल्व्ह करून घ्यायचा. वजा 4 5 6 7 8 9 10 11 12 8 किती राहील? आले 80. ओके 80 ब्रॅकेट सॉल्व्ह करून घेतला. करले हा ब्रॅकेट सॉल्व्ह केला. अधिक हा ब्रॅकेट आहे तसंच ठेवायचं. ह्या ब्रॅकेट मधला गुणाकार आहे आणि हा ब्रॅकेट 10 गुणुले 9 किती आले? 90. ओके हा ब्रॅकेट सॉल्व्ह केला. ब्रॅकेट 5 दोन्ही 10 वजा 10 किती येणार इथं? वजा 10. ओके अधिक इथे काय वजा 10. हा ब्रॅकेट झाला कम्प्लीट. आता काय करायचं? स्क्वेअर ब्रॅकेट असेल कर्ली ब्रॅकेट आहे त्याचं पुढचा 100 आहे. समजलं? काय केलं? 220 मायनस 140 80 10 गुणुले 9 90 गुणाकार आहे. ब्रॅकेट सॉल्व्ह केला किंवा हे गुणाकार केला तर सेमच आहे. हा ब्रॅकेट सॉल्व्ह करून गेले. एकाच ब्रॅकेट मध्ये आहेत ना हे दोन्ही स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये. पुन्हा हा काय केला? 5 दोन्ही 10 वजा 10 90 आणि 100 80 आहे तसंच ठेवला. आता हा ब्रॅकेट 10 मधून 10 90 मधून 10 गेले किती राहिले? प्लस 80. हा ब्रॅकेट सॉल्व्ह करून घेतला. समजला? कर्ली ब्रॅकेट आहे तसाच ठेवायचा. 100 80 80 8 8 16 160 कर्ली ब्रॅकेट सॉल्व्ह झाला. मायनस 100 किती आन्सर आलं? 160 मायनस 100 60. आन्सर किती आलं? 60. समजलं का काय केलं? हा ब्रॅकेट आधी सॉल्व्ह केला परत हा ब्रॅकेट सॉल्व्ह केला हे सॉल्व्ह केले. हे दोन्ही एक वेळ सॉल्व्ह केलं तर चालतं. हे गुणाकार आणि हा पण गुणाकार आहे. ब्रॅकेट आहे हा पण सेपरेट आहे. मध्ये काय होतं? प्लस. पण 5 दोन्ही 10 त्याचं वजा चिन्ह येतं मग वजा केलं. हा ब्रॅकेट सॉल्व्ह केला 80 दोन्हीची बेरीज आणि नंतर लास्टला 100 मायनस करायचं. ओके लास्टला काय करायचं? 100 मायनस केलं.
लिहून घ्या. लास्टचं एक एक्झाम्पल राहिले, 4था झाला. आता आपलं काय एक्झाम्पल 5. टेक्स्ट बुक घेऊन जवळ बसायचं म्हणजे इझी होतं प्रॉब्लेम लिहायला. समजून घ्या. आधी फर्स्ट समजून घ्या कसं करायचं. कुठलं एक्झाम्पल आहे 5th. लास्ट एक्झाम्पल आहे काय 3/5. ओके, अधिक 3/8 भागाकार 6/4. गणित झालं. आता कसं सॉल्व्ह करायचं. आधी काय करायचा, भागाकार करायचा. कसा मी ते सांगितले आधीच्या सराव संचामध्ये. 3/8 भागाकारचं फर्स्ट काय करायचं, गुणाकार मध्ये कन्व्हर्जन करायचं. गुणाकार मध्ये कन्व्हर्जन करण्यासाठी काय करायचं, त्याचं उलट लिहायचं. 4/6 रेसिप्रोकल करायचं. रेसिप्रोकल म्हणजे काय, उलट. समजलं. काय केलं, भागाकारचं कन्व्हर्जन गुणाकार मध्ये केलं. 4 वर आणि 6. आधी काय करायचं, बेरीज आणि वजाबाकी सांगितले, गुणाकार करून घ्यायचा. 3/5. ओके, अधिक 4 त्रिकोण किंवा इथं भाग जाते ना, 4 ने जाते. 4 1 4, 4 2 8, 3 1 3, 3 2 6. काय होतं, आपल्याला इझी पडतं गुणाकार करायला म्हणून केलं तर चालतं. किंवा गुणाकार करून नंतर काय करायचं, जात असेल तर डिवाइड करायचं. आता इथं काय झालं, 4 ने 8 लागले. 4 2 8, 3 2 6. काय आलं, 1 1 चा 1 आणि खाली किती, 2 गुणुले 2, 2 गुण 2 4. ओके, काय आलं 3/5 आणि 1/. आता छेद समान आहे तर काय करायचा, क्रॉस मल्टिप्लाय करायचं किंवा काय करायचा, छेद समान करून घ्यायचा. छेद समान करण्यासाठी काय होतं, 20 येतं किंवा आपण डायरेक्ट क्रॉस मल्टिप्लाय करून करू. 4 त्रिकोण 12. ओके, 5 1 5. दोन्हीतली कुठलीही पद्धत केली तरी चालते. 4 5 20, 12 आणि 5 5 6 7 27 आणि 20. समजलं. किती आन्सर आलं, 12 13 14 15 16 17 सॉरी 17 27 कसं येणार, 17/20. समजलं. काय केलं, भागाकाराचं कन्व्हर्जन गुणाकार मध्ये केलं. भाग जातात म्हणून भाग घालून घेतलं. नंतर काय केलं, आपण ह्याची क्रॉस मल्टिप्लाय करून बेरीज केली. संपला सराव संच 25. फक्त 5 एक्झाम्पल होते. ओके.